एका छोट्याशा गावात राहत असलेली आरती नावाची 40 वर्षाची महिला आयुष्याच्या संघर्षातून गेलेली होती. तिच्या चेहऱ्यावर वेळेच्या सुरकुत्या होत्या, पण डोळ्यांत अजूनही आशेचा उजेड होता. ती लहानपणापासून कष्टाळू होती, शिक्षणात उत्तम होती, पण परिस्थितीमुळे ती उच्च शिक्षण घेऊ शकली नाही. लग्न झालं, संसार सुरू झाला आणि काही वर्षांनी नवऱ्याचा अपघात झाला. त्यानंतर ती एकटीच 2 मुलांना वाढवत होती. तिला नेहमी वाटायचं की तिचं आयुष्य आता फक्त जबाबदाऱ्यांचं ओझं आहे, पण ती तक्रार करीत नसे. ती सकाळपासून रात्रीपर्यंत शिवणकाम, मुलांचं शिक्षण आणि शेजाऱ्यांची मदत यात व्यस्त असे. तिच्या चेहऱ्यावर हसू असायचं, पण मनात कायम थोडीशी पोकळी होती. आयुष्याने जे काही नेलं ते परत मिळणार नाही हे तिला माहीत होतं. अशात एक दिवस तिच्या गल्लीतील एका कोपऱ्यात बसलेला एक 18 वर्षाचा मुलगा तिला रोज दिसू लागला. त्या मुलाचं नाव आर्यन होतं. आर्यन अनाथ होता. आई वडील गमावले होते आणि कोणत्याही गोष्टीत त्याला रस उरला नव्हता. तो दिवसभर गल्लीच्या कोपऱ्यात बसून काही न बोलता लोकांकडे पाहत राहायचा. आरतीच्या लक्षात आलं की मुलाच्या डोळ्यात एक वेदना आहे जी कुणाला दिसत नाही. एके दिवशी ती त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, "बाळा, इथे असं बसून काय करतोस? चल माझ्याकडे ये, चहा घेऊ." आर्यन थोडा गप्प राहिला, पण तिच्या आवाजातली ममता त्याला थांबवू शकली नाही. त्या दिवशी त्याने तिच्या घरात येऊन चहा घेतला आणि दोघांमध्ये पहिलीच एक साधी ओळख झाली. आरतीने त्याला विचारलं, "काय करतोस? अभ्यास चालू आहे का?" तो म्हणाला, "नाही, मी सोडून दिलं. काही अर्थ नाही आयुष्याला." आरती हळूच हसली आणि म्हणाली, "अर्थ नाही असं म्हणू नको. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, पण प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं असतं. फक्त कुणीतरी दाखवायला हवं." त्या एका वाक्याने आर्यनच्या मनात काहीतरी हललं. पुढील काही दिवसांमध्ये तो दररोज आरतीच्या घरी जाऊ लागला. तिची कामात मदत करू लागला. ती त्याला शिकवू लागली. फक्त शिक्षण नाही, तर आयुष्य शिकवू लागली. ती म्हणायची, "अपयश म्हणजे शेवट नाही, ती तर शिकण्याची पहिली पायरी आहे." आर्यनला पहिल्यांदा वाटलं की कुणीतरी त्याचं खरंच ऐकतं आहे, कुणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवतो. आरतीच्या प्रेरणेमुळे त्याने परत अभ्यास सुरू केला आणि दररोज थोडं थोडं पुढे जात राहिला. तिने त्याला सांगितलं, "मी तुझ्यात तो तेज पाहते जो माझ्या मुलांमध्येही नाही, पण तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव." आरतीचं आयुष्यही हळूहळू बदलत होतं. जिचं जग फक्त जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेलं होतं, तिच्या आयुष्यात आता एक नवीन उत्साह आला होता. दोघे एकमेकांचे आधार बनले होते. ती त्याला मार्गदर्शन करत होती आणि तो तिच्या चेहऱ्यावर हसू आणत होता. गावातील लोक गप्पा मारू लागले, पण आरतीला त्याची पर्वा नव्हती. तिच्या दृष्टीने आर्यन हा एक मुलगा होता जो हरवला होता आणि ज्याला परत जगण्याचा अर्थ दाखवणं तिचं कर्तव्य होतं. काळ जसजसा पुढे गेला, आर्यनने बोर्ड परीक्षेत उत्तम यश मिळवलं आणि पुढे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तो म्हणायचा, "आईसारखी तूच आहेस माझ्यासाठी." आरतीच्या डोळ्यात अश्रू यायचे, पण ते आनंदाचे असायचे. ती म्हणायची, "देवाने मला तुझ्या रूपात एक भेट दिली आहे." वर्ष गेली. आर्यनने शिकून एक चांगली नोकरी मिळवली आणि पहिल्या पगारात तो आरतीला एक साडी घेऊन आला. साडी पाहून ती भावूक झाली. म्हणाली, "मी इतकी वर्ष लोकांसाठी शिवणकाम केलं, पण आज माझ्या मुलाने मला पहिल्यांदा साडी भेट दिली. माझ्या हाताने शिवलेलं आयुष्य आता खरोखरच पूर्ण झालं आहे." आर्यनने तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला, "तुम्ही मला आयुष्य दिलत, आत्मविश्वास दिलात आणि जगाला सामोरं जाण्याची हिंमत दिलीत." त्या क्षणी आरतीला जाणवलं की तिचं सगळं आयुष्य, तिचे सगळे संघर्ष याच क्षणासाठी होते, एखाद्याच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी. वर्षानुवर्षानंतर जेव्हा ती म्हातारी झाली, तेव्हा आर्यनने तिच्यासाठी शहरात एक छोटंसं घर घेतलं आणि तिची काळजी स्वतःच्या आईसारखी घेत राहिला. लोकांना त्यांचं नातं समजलं नाही, पण त्यांना त्याची गरजही नव्हती, कारण त्या दोघांना माहीत होतं, प्रेम नेहमीच रोमॅन्टिक नसतं. काही वेळा ते नातं असतं जिथे एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला पुन्हा जिवंत करतो. आरती आणि आर्यन यांचं नातं त्याचं उदाहरण होतं.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला आरती म्हणाली, माझ्या आयुष्याचं सर्वात सुंदर फळ म्हणजे तू आहेस बाळा. आणि आर्यनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, तुम्ही गेलात तरी तुमचं शिकवणं माझ्या प्रत्येक श्वासात आहे. आणि त्या दिवशी आरती शांतपणे गेली, पण तिच्या प्रेरणेचा प्रकाश आर्यनच्या आयुष्यात कायम जिवंत राहिला. एक 40 वर्षांच्या महिलेनं दिलेलं प्रेम, जे आईच्या मायेइतकं पवित्र आणि गुरूच्या आशीर्वादाइतकं अनमोल होतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.